निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. समर्थताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला ताई. मी पुण्यावरून बोलत आहे, पण मी नाव नाही सांगणार. हो हो आहे माझ्याकडे नाव तुमचं. जास्त झाले कॉल माझे. नाही नाही काही हरकत नाही. मला अनुभव शेअर करायचा होता. हा हा बोला ना ताई. कुठून बोलतो सांगू शकता? हा सांगू शकतो. नवी मुंबई मधून बोलते. अच्छा नाव सांगू शकता का ताई? नाव फक्त सांगते सोनाली. बरं 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 बरं. माझं पूजेचं दुकान आहे छोटंसं. हा हा हा. ह्याच आणि जसंच मी म्हणजे हे काय कुठून काही सुरुवात करू नाही सर म्हणजे कधीपासून आल्या सेवेत तुम्ही? मी आता वर्ष पण नाही झालं काही. अच्छा अच्छा. हा. उन्हाळ्यात मे पासून मी सुरुवात केली. आणि काय काय करतात ताई सेवा? सेवा म्हणजे नामस्मरण. जेव्हा मी त्याच्यात म्हणजे एक मैत्रीण आहे माझी, तिने मला त्यात नेलं. हा हा हा. खूप प्रॉब्लेम झाला नाही आयुष्यामध्ये माझ्या. अरे बापरे. हा हा. माझ्या सांगू शकत नाही असं एवढं झालं ना. ते मला विश्वासच नाही असता देवांवरती. पण माझ्या सासूबाई पूर्ण देवांचं करत होत्या. पण जाऊ द्यात. ते मग त्या मैत्रिणीने मला म्हटली चल स्वामींच्या मंदिरात. मला असं जावं वाटलं होतं. मी विचारलं तिला काय करतात का, त्यांचं काय आहे का असं तसं. मला नाही ग विश्वास. ती म्हणजे अगं चल येते तर तुला बघ काय करत. गेले ताई. गेल्यानंतर इतकं मुंग्या यायचा आणि असं रडायला यायचं ना. दुःख म्हणजे मी फक्त माझ्या स्वामीच व्यक्त केलं. मैत्रिणी तिला सांगितलं असं असं आहे. आणि माझ्या मिस्टरांचे द्यायचे बाहेर पैसे अडकलेले, त्यातूनच आम्ही कर्ज असं झालं आमचं. कर्जबाजारी झाल्यानंतर मग स्वामी कसे ते म्हणले ना तिथे काका असतात ते बघतात. म्हणून त्यांच्यापाशी मला स्वामी ते म्हणले बोला काय अडचण आहे तुमची. मी सांगता इतके रडले ना ताई की ते म्हटले तुम्ही रडू नका. ही ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे. ते काय आहे ते तुम्ही तिथं त्यांना सांगा की असं प्रॉब्लेम आहे स्वामी माझे की मला ह्याच्यातून सोडवा म्हणून. बरोबर. तर ताई असं थोडंफार म्हणजे पैसे अडकले होते. 1-2 जणांनी दिले सुद्धा ताई. हा. आणि मला खरंच मनाला इतका विश्वास करायला लागला ना ताई. नंतर ना ते झालं. आणि युट्यूब वरती तुमचे ऐकते ना अनुभव. दुपारचे वेळ असतो मला कस्टमरचा. आणि त्या दुपारच्या वेळेत मी असे प्रत्येकांचे अनुभव ऐकले. सगळ्यांना स्वामींना स्वप्नात येऊन कुणाचं प्रत्यक्ष दर्शन झालं. स्वामींना मी पण म्हणलं स्वामी तुम्ही सगळ्यांचं ऐकता माझं का ऐकत नाही. माझी होतच नाही का. मला पण असं काहीतरी अनुभव पाहिजेत की तो मी ह्या ताईंच्याच युट्यूबला मी शेअर करणार. मला पण भरून येते ना. हो काय नाही. अजून स्वामी तुमचं सगळं छान करतील ताई. आणि आता अनुभव शेअर केलाय ना तुम्ही, पुढचा अनुभव एकदम हसत कराल. आता तुमच्या डोळ्यात अश्रू येत आहेत ना, तुम्ही एकदम हसत हसत पुढचे अनुभव शेअर कराल. बघा ताई मला स्वामींना साक्षात खरं दिला हो ताई. हो ना. म्हणजे मी दुकानावर अशी दिवाबत्तीला होते ना. दिवाबत्ती त्या दिवशी की नाही मी मुलांना सांगते माझ्या तू ना काही नसलं झालं त्यांना पाणी वगैरे नसलं तरी फक्त त्यांच्या पुढे वाच आणि अगरबत्ती लावत जा. त्या दिवशी मी स्वयंपाक करून 10 वाजता मी जाते दुकानावर. त्यांनी लावलं होतं बघा. आणि गुरुवार दिवस होता तो. चपाती मी असं चपाती बनवत होते. चपातीमध्ये पण असं स्वामींचं हे प्रतिमा मोठी. ते मला एवढं काय जाणवलं नाही. मी म्हणलं असेल काहीतरी. आणि नंतर ना 4-5च्या सुमारास ना ते आतमध्ये ना एक फुल मोठं आलं ना. ते म्हणलं बाई स्वामींना माझी पूजा तर स्वामींपर्यंत पोचते. आपण काय म्हणजे नक्की त्या फुलामध्ये. तर मी असं फोटो
काढला ताई, 2 फोटो काढले. मला प्रत्यक्ष काही एवढं दिसेना. 3रा फोटो काढला ताई, साक्षात स्वामी त्या फुलावरती बसले. ओ आणि मी तो 2-3 जणी बायांना म्हणजे असं लेडीज असतात ते ओळखीच्या, त्यांना मी असं फोटो पाठवला. आता स्वामी ग्रुप झालेत ना स्वामी सेवेकरांचे, त्याला मी ऍड झाले 2-3 ग्रुपला. तर मी एका जस्ट मैत्रिणीला पाठवलं. ती पण अशी, तिनं पण मला सांगितलं तिचं दुःख कसं स्वामींचं आहे, कसं काय असतं, कसं करायचं. मग मी तिला असं पाठवलं आणि ती जस्ट ते पाण्याचा प्रॉब्लेम चाललेला त्याच्यामुळे तिनं बघितलं ते फोटो आणि ती मला कॉल करणार. तेवढ्यात मी पुन्हा तिला कॉल केला. म्हणजे अगं तू बघितला का तो फोटो, स्वामी दिसतात. तर ती बोलली अगं मीच तुला कॉल करणार होते, त्या स्वामी फुलांवरती आहेत. साक्षात तुला दर्शन दिलं स्वामींना. ताई माझ्या अंगावर एकदम माझे काटे येतात. बरोबर. आणि अजून पण आहे अनुभव. आणि मी तो फोटो काढलाय बघा आणि मी ते पाठवतो. ह्याच हॉटस्पॉटला पाठवायचं. हो याच नंबरवर. हो असं झूम केलं ना वरती असं फुल आले, फुलाच्या वरती ज्योत तर काही दिसतच नाही, पूर्ण लाल गुंडन त्याच्यावरती असं झूम केलं ना पूर्ण स्वामीच दिसतात. मी आमच्यात पंडित लोक येतात ना सामान्य पूजेचं, त्यांना सुद्धा मी सांगितलं असं असं स्वामींचे हे बघा तुम्हाला दिसतंय का. तर ते म्हणजे अहो साक्षात ताई तुम्हाला स्वामींना दर्शन दिलंय. तुम्ही ना जाऊन पहाटेचं वगैरे अभिषेक असतात ना स्वामींचे म्हणतात, ते जाऊन तुमची इच्छा व्यक्त करा स्वामींना. काही थोडंसं काय तुमच्या ह्यानी इच्छेनं पेढे वगैरे काहीतरी तुम्हाला खरंच त्यांना पण माहिती ना आम्ही किती अडचणीतून बाहेर आलो. तर तुमचे ते स्वामींना तुम्हाला दर्शन दिलंय. तुम्ही जाऊन तिथं दोघे पण अभिषेकच्या वेळेस मी काय गेले नाही. आता जस्ट अनुभव आलता म्हणजे आता नवरात्र झाली ना आपली, तेच गुरुवारी तसं झालं. दुसऱ्या गुरुवारी आम्ही माझी एक इच्छा होती आणि माझे मिस्टर मानत नाहीत ना एवढं ताई. आणि ते काय बोलले म्हणजे जस्ट मैत्रिणीचा अनुभव, तिनं मला असं एक फुल आलेलं, तिच्या जास्वंदीचं फुल त्या ज्योत मध्ये आलेलं बघ. मी याच्याच मिस्टरांना दाखवलं हे बघा त्या मैत्रिणीला. आणि आपण मुद्रा करतो ना, मुद्रा करतो त्याप्रमाणे ते जास्वंदीचं फुल असं दिसत होतं. मला तिनं पाठवलं. तिनं असंच मला जास्त पाठवलं. म्हणलं तू स्वामींची कशी पूजा करते का, मला पाठव ना, मला काय समजत नाही एवढं. तर ती म्हणली बरं पाठवते मी. तर तिनं पाठवलं मला. मी म्हणलं अगं तुला दिसतं का स्वामींचं ते गगनगिरी महाराजांचं एक करते, स्वामींचा फोटो आहे तिच्याकडे, स्वामींचं पण करते. अगं म्हणलं आपण मुद्रा करतो ते मुद्रा तुला किती छान असं दाखवलंय बघ. दाखवलं हा बघा स्वामी कसे येत, माझी कधी सेवा स्वामीपर्यंत. तर ती म्हणजे करतच नाही ना, नाही तुला फोटो मी दाखवला नाही ना मिस्टरांना, बघा मला म्हणजे तू मनापासून कर ना स्वामी येते काय तुला पण. बरोबर. त्यांना दाखवलं ते गप्पच बसते म्हणजे खरंच तुझी पण भक्ती पोचते स्वामींपर्यंत. खरंच खूप हे झालं. अजून माझ्या मुलाला पण आला हो, म्हणजे माझा मुलगा करतो, मी दुकानावर जायचं त्यांना मला होत नाही एवढं. मी मुलाला पण म्हणते तू पण करत जा पूजा सेवा. केवढा आहे तो मुलगा तुमचा? माझा मुलगा 7वीला आहे आणि मुलगी 5वीला आहे. करतात हो, ऐकतात पूजा ही करतात. स्वामींना स्नान घालतात, परत अत्तर लावतात, फुले ही हार ऐकतात तसे. आणि फक्त ते काय करत देव आणि त्यांना म्हटलं ना 5 मिनिटं पूजा हे करून बाळा चांगला असतो आपल्याला. तर तो काय बोलत नाही एवढा, पण ते काय एवढं समजतं एवढं. तर ताईंनी त्याच्या स्वप्नात स्वामी गेले. अरे वा. तो बोलला त्या दिवशी माझं मम्मी माझ्या स्वप्नात स्वामी आले, मला उत्सुकता काय होईल मला. आवाज ब्रेक होतोय ताई. हा आवाज मध्ये मध्ये ब्रेक होतोय, गाड्यांचा आवाज येत आहेत. आता येतोय का? आला. तर ते म्हटले तू म्हटला अगं स्वामींचा असा मुहूर्त होतोय आणि मी स्वामींच्या पुढे असं नामस्मरण करतोय. तू कशी करते? नामस्मरण करतोय
आणि स्वामीच्या पोट पण बाहेर आले. म्हणलं, हा आणि मग काय बोलले तुला? म्हणले मला त्यांनी मिठी मारली, स्वामींना मी मिठी मारली. आणि मग ताई मला खाते येतात सांगताना. खरंच तर बोलला की मी म्हणलं मग परत काय बोलले स्वामी तुला? म्हणले मग नाही, मग गेले निघून स्वामी. बोलले तुला तू पण स्वामी नामस्मरण कर बघ. तुला तेच सांगितलं त्यांनी, तू देवपूजा करतो मनानं करतो, निरागस मनाने करतो, मला माहिती आहे. स्वामींना पण माहिती आहे, पण तू नामस्मरण कर ना. बरोबर. अजून एक वेळ आहे का? वेळ तर झालाय ताई तुमचा. उद्या घेऊ ना आपण मग. नंबर सेव्ह करते तुमचा. हा हा. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.